15 दिवसात तोडगा काढा अन्यथा आंदोलन करणार, गावकऱ्यांचा पत्रपरिषदेत प्रशासनाला इशारा। चंद्रपूर तालुक्यातील नागाडा येथील अवैधरित्या सुरू करण्यात आलेल्या कोल डेपोमुळे मागील 10 ते 15 वर्षापासून येथून हवेत उडणाऱ्या कोळशाच्या कणांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून शेती देखील उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे नागरिकांना जीवन जगणे कठीण होऊन बसले असून हा कोल डेपो बंद करण्यात यावा या संदर्भात प्रदूषण विभागाकडे तक्रारी देण्यात आल्यानंतरही सदर कोल डेपो अजूनही सुरूच आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। येत्या 15 दिवसात सदर कोल डेपो येथून हटवण्यात आला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी शिवसेनेचे माजी उपसरपंच विकास विरुडकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित पत्रपरिषदेत दिला। यावेळी शालिक फाले, लोकेश कोळसंगे, किशोर विरुडकर, मुन्ना आवळे, सुभाष धामी व श्रीकृष्ण विरुडकर आदींची उपस्थिती होती। जय महाराष्ट्र। मी विकास महादेव विरुडकर, शिवसेना तालुका प्रमुख चंद्रपूर। मौजा नागाडा येथे मागील 10-15 वर्षापासून अवैध कोल डेपो सुरू आहेत। या कोल डेपो संदर्भात मागील अनेक गावकऱ्याच्या वतीने प्रदूषण विभाग आणि माननीय कलेक्टर यांना निवेदन देण्यात आले की या प्रदूषणापासून आम्हाला मुक्त करावे, परंतु कुठलीही हालचाल न होता दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत चालले। इतके प्रमाण वाढत चालले की आता जे थेट आमच्या शेतात जाण्याचे रस्ते जे आहेत ते कोल डेपोवाल्यांनी बंद केले आहेत। आणि जे शेताचे आमचे पिकं आहेत, जे पारंपरिक पीक आहे कापसाचं, त्या पिकावर त्याचे दुष्परिणाम होत आहे। ज्या कापसाला मार्केटमध्ये 8,000 रुपये भाव आहे, त्या कापसाला व्यापारी 5,000 रुपये सुद्धा खरेदी करायला तयार नाही। या संबंधित तालुका कृषी अधिकारी आणि प्रदूषण विभाग यांना नुकसान भरपाई संदर्भात मागणी केली आहे। आणि आमचे जे शेतात जायचे जे कायमचे जे रस्ते आहेत ते बंद केले आणि हे जर का 15 दिवसामध्ये जर का रस्ते खुले केले नाही तर आम्ही टोकाची भूमिका घेऊ। यामध्ये मग रस्ता रोको असो किंवा आमरण उपोषण असो।